गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना खरं तर गुंगार देत असलेल्या मनोरमा खेडकरांना अखेर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। महाडच्या एका हॉटेलमधून त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावणं मनोरमा खेडकर यांना चांगलंच महागात पडलंय। वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती। पुणे पोलिसांची 3 पथकं त्यांचा शोध घेत होती। अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरांना शोधून काढलंच। खरं तर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मनोरमा खेडकर पसार झाल्या होत्या। किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पार्वती हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्या होत्या। हॉटेल मालक अनंत अवकिरकर यांना त्यांनी खोटी माहिती सांगितली। हॉटेलच्या एंट्री बुकमध्ये दादासाहेब ज्ञानदेव ढाकणे आणि इंदुबाई ज्ञानदेव ढाकणे अशी खोटी नावं त्यांनी नोंदवली होती। त्यामुळे हॉटेल मालकांना त्यांच्यावर संशय आला नाही। ॲक्च्युली रात्री आमच्याकडे 9:15 9:30 दरम्यान आले होतं रायगडसाठी मुक्कामसाठी आमच्याकडे आम्हाला विचार रूम मिळेल का, तर आम्ही बोललो ठीक आहे बोललो। त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतली, त्यांना विचारलं आपलं काय कसं काय, तुम्ही दोघं जण होते का म्हणून आम्ही आमच्या रेग्युलर प्रमाणे त्यांच्याकडनं माहिती घेतली। तर ते बोलले मुलगा आहे आणि आई आहे म्हणून। मुलग्याने आम्हाला सांगितली माझी आई आहे आणि मी आहे। इकडे पोलीस मनोरमा खेडकरांच्या मागावर होते। त्यांनी मनोरमा यांचा मोबाईल नंबर ट्रॅक करायला सुरुवात केली। मनोरमा या पार्वती हॉटेलमध्ये असल्याचं समजल्यानंतर पुणे पोलीस पहाटे 2:30 वाजता पार्वती हॉटेल परिसरात पोहोचले। पण महिलेला अटक करण्याविषयीचे नियम लक्षात घेता पोलिसांनी सकाळ होण्याची वाट पाहिली। सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी मनोरमा खेडकरांना अटक केली। पौड पोलीस स्टेशन FIR नंबर 302/2024 मध्ये आरोपी क्रमांक 1 मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी सकाळी ताब्यात घेतलं आणि आज या ठिकाणी न्यायालयासमोर हजर केलं। त्यामध्ये पोलिसांनी 5 दिवसाची PC मागितली, जेणेकरून त्यांना बाकीच्या ज्या काही रिकव्हरीज आहेत त्या त्यांना करता येतील। काल अचानकपणे त्यांनी त्याच्यामध्ये IPC सेक्शन 307 ॲड केला। पुण्याच्या मुळशी तालुक्यातील धडवली गावात मनोरमा खेडकर यांची जमीन आहे। गेल्या वर्षी या जमिनीचा ताबा घेण्यावरून स्थानिक शेतकरी पासलकर यांच्याशी त्यांचा वाद झाला होता। मनोरमा खेडकरांनी पिस्तूल दाखवून या शेतकऱ्याला धमकावल्याचा आरोप आहे। नुकतंच या वादाचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला। पण गुन्हा दाखल होताच मनोरमा खेडकर पसार झाल्या। पण अखेर पोलिसांनी त्यांना अटक करण्यात यश मिळवलंय। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।